नमस्कार मित्रांनो, एचओर मेडिकल काउन्सिलिंग सेंटरमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट एमबीबीएसचा फर्स्ट राऊंडच्या कटऑफबद्दल माहिती तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज. फर्स्ट नंबरला आपण ओपन कॅटेगरीचा जनरलचा कटऑफ बघूयात. जनरल कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक त्या विद्यार्थ्याचा 79,132 असा होता. त्याचाच एस-एम-एल हा 6,652 असा होता आणि त्याचा नीटला स्कोर हा 479 असा होता. त्यामध्येच ओपन कॅटेगरीच्या म्हणजे वुमन वुमन कोटामध्ये ऑल इंडिया रँक हा 78,250 असा या विद्यार्थिनीचा रँक होता. एस-एम-एल हा तिचा 6,567 आणि तिचा नीटचा स्कोर हा 479 असा होता. त्यानंतर आपण बघूया ओबीसी कॅटेगरीचा. ओबीसी कॅटेगरीमध्ये फर्स्ट ऑफ ऑल आपण जनरलमध्ये 79,749 79749 असा ऑल इंडिया रँक होता त्या विद्यार्थ्याचा. त्याचाच एस-एम-एल हा 6,711 असा होता. 6,711 एस-एम-एल होता आणि कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा 1956 सॉरी 1956 असा होता कॅटेगरी एस-एम-एल त्या विद्यार्थ्याचा आणि त्याचा नीटला स्कोर 478 असा होता. 478. त्यामध्येच ओबीसीमध्ये वुमन कोटामध्ये ऑल इंडिया रँक हा त्या विद्यार्थिनीचा 79,432 असा होता. 79432 आणि त्याच विद्यार्थिनीचा स्टेट मेरिट लिस्ट एस-एम-एल हा 6,681 असा होता. आपण बघू शकता स्क्रीनवर तर दिसतच असेल तुम्हाला. आणि त्या विद्यार्थिनीचा कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा 1948 असा होता. 1948. तिचा नीटला स्कोर हा 478 असा होता. त्यानंतर आपण 3 नंबरला बघूयात एस-सी-बी-सी कॅटेगरीमध्ये. एस-सी-बी-सी कॅटेगरीमध्ये जनरलला त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक हा 81,478 असा होता आणि एस-एम-एल हा 6,863 असा होता. कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा त्या विद्यार्थ्याचा 941 आणि नीटमध्ये त्या विद्यार्थ्याला स्कोर हा 477 असा होता. एस-सी-बी-सीमध्ये 477 स्कोरवर फर्स्ट राऊंडला प्रायव्हेट कॉलेज भेटलेलं आहे. त्यानंतर वुमन कोटामध्ये विद्यार्थिनीचा स्कोर हा 81,328 असा होता ऑल इंडिया रँक येईल आणि एस-एम-एल हा 6,849 असा होता. कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्याचा एस-एम-एल हा 937 असा होता विद्यार्थिनीचा त्या आणि स्कोर हा 477 असा होता. त्यानंतर मी आपल्याला आता 5 नंबरला विजय कॅटेगरीचा लास्ट राऊंडचा कट ऑफ सांगणार आहे. विजयामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवर जनरलचा ऑल इंडिया रँक हा 1,12,000 1,01,200 असा होता. आपण बघू शकता स्क्रीनवर. त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा एस-एम-एल हा 8,555 आणि कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा 191 असा होता. त्या विद्यार्थ्याला नीटमध्ये स्कोर हा 463 असा होता आणि विजय एमध्येच वुमन कोटामध्ये आपण बघू शकतो त्या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक हा 1,04,656 असा होता. 1,06,456 आणि त्या विद्यार्थिनीचा एस-एम-एल हा 8,857 असा होता. एस-एम-एल हा 200 असा होता आणि त्या विद्यार्थिनीला स्कोर नीटमध्ये 461 असा आला होता. त्यानंतर आपण 6 नंबरला बघूया एन-टी-बी कॅटेगरी. एन-टी-बी कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक हा 1,43,997 एस-एम-एल 11,967 आणि कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा 156 असा होता आणि त्या विद्यार्थ्याला नीटमध्ये स्कोर आला होता 436. त्यामध्येच आपण एन-टी-बीचा वुमन कोटामध्ये बघू शकताय. वुमन कोटामध्ये त्या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक होता 1,44,038 1,44,038 असा त्या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक होता. तिचाच एस-एम-एल होता 11,973. स्टेट मेरिट लिस्टमध्ये तिचा नंबर होता 11,973 वा. त्याच विद्यार्थिनीचा कॅटेगरी वाईज 157 असा एस-एम-एलमध्ये नंबर होता आणि त्या विद्यार्थिनीला स्कोर आला होता नीटमध्ये 436 असा. त्यानंतर आपण बघू शकता 7 नंबरला एन-टी-सी कॅटेगरीचा. एन-टी-सी कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम ऑल इंडिया रँक हा 79,389 लागलेला आहे फर्स्ट राऊंडला. त्याचा एस-एम-एल हा 6,675 होता. त्याच विद्यार्थ्याचा एन-टी-सीचा कॅटेगरी वाईज एस-एम-एल हा 326 असा होता आणि त्याला स्कोर होता 478. त्याला स्कोर 478 आला होता. वुमन कोटामध्ये आपण बघू शकता त्याच विद्यार्थ्याचा 79,762 असा ऑल इंडिया रँक होता. त्या विद्यार्थ्याचा एस-एम-एल होता 6,712. कॅटेगरी वाईज आपण एस-एम-एल बघायला गेलो तर त्या विद्यार्थिनीचा होता 328 आणि त्या विद्यार्थिनीला स्कोर आला होता 478 478 असा स्कोर होता. त्यानंतर आपण 8 नंबरला बघू शकतो एन-टी-डी कॅटेगरीचा. एन-टी-डी कॅटेगरीमध्ये ऑल इंडिया रँक हा 79,725
स्टेट मेरिट लिस्टमध्ये 6,707चा विद्यार्थी मित्रांनो तो नंबर लागलेला आहे. त्यामध्ये कॅटेगरी वाईज त्या विद्यार्थ्याचा 269 असा SML होता आणि त्या विद्यार्थ्याला स्कोर होता 478. त्यामध्येच NTDमध्ये वुमन कोटामध्ये त्या विद्यार्थिनीचा ऑल इंडिया रँक होता 78,651. SML होता 6,606. कॅटेगरी वाईज SML होता 265 आणि त्या विद्यार्थिनीला स्कोर होता 479. आपल्यासमोर दिसते मित्रांनो स्क्रीनवर. मी हायलाईट पण करतोय. त्यानंतर आपण 9 नंबरला बघूया SC कॅटेगरीचा. SC कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक होता 1,69,034. 1,69,034. त्या विद्यार्थ्याचा SML होता 13,759 आणि कॅटेगरी वाईज SML होता 827. आपण बघू शकताय आणि त्या विद्यार्थ्याला स्कोर होता 422. SC कॅटेगरीमध्ये फर्स्ट राऊंडला त्या विद्यार्थ्याला स्कोर होता 422. त्यानंतर आपण बघूया वुमन कोटामध्ये. वुमन कोटामध्ये ऑल इंडिया रँक होता 1,67,006. 1,67,006 असा वुमन कोटामध्ये ऑल इंडिया रँक होता. त्यानंतर SML असा 13,594 असा होता. कॅटेगरी वाईज SML हा 814 होता आणि नीटमध्ये स्कोर हा 423 असा होता. बघू शकता मित्रांनो तुम्ही. हे झालं SC कॅटेगरीचा. आता आपण लास्ट 10 नंबर ST कॅटेगरीचा आपण बघूयात. ST कॅटेगरीमध्ये सर्वप्रथम आपण बघूयात त्या विद्यार्थ्याचा ऑल इंडिया रँक मित्रांनो 3,68,383 असा होता आणि SML 26,420 असा होता. त्यानंतर कॅटेगरी वाईज SML हा 464 होता ST कॅटेगरीचा आणि स्कोर होता 328. 328 हा नेटमध्ये स्कोर होता मित्रांनो STला. फर्स्ट राऊंडमध्ये नंबर लागलेला आहे. त्यानंतर आपण बघू शकताय वुमन कोटामध्ये. STमध्ये वुमन कोटाचा ऑल इंडिया रँक होता 3,66,014. SML होता 26,298 आणि कॅटेगरी वाईज SML होता 459 आणि त्या विद्यार्थिनीला नीटमध्ये स्कोर होता 329. तर बघू शकता मित्रांनो आपण इथे ऑल कॅटेगरीचा ऑल इंडिया रँक SML कॅटेगरी SML आणि स्कोर तुम्हाला सांगितलेला आहे MBBS कट ऑफ राऊंड फर्स्टमधला. असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.